सत्य असेल तेच दिसेल. बलात्कार प्रकरणी पोलिसांचा आरोपातून मुक्त करण्याचा अहवाल फेटाळला. सराफ व्यापारी माणिक नारायण पेटकरची पोलीस उपअधीक्षक मार्फत पुढील तपास करून 60 दिवसात अहवाल दाखल करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश. बलात्कार प्रकरणातून आरोपीला सोडण्याचा अहवाल फेटाळला. बलात्कार प्रकरणी फेर तपासाचे आदेश. फिर्यादीनं खोटी फिर्याद दाखल केली असून आरोपी विरुद्ध पुरावा मिळून येत नाही. त्यामुळे सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर यास बलात्काराच्या आरोपातून मुक्त करावे असा अहवाल पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांनी न्यायालयात दाखल केला होता. हा अहवाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरवसे यांनी फेटाळला आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानं पुढील तपास करावा. फिर्यादीनं दिलेले सर्व साक्षी पुरावे नोंदवावे आणि अहवाल 60 दिवसात दाखल करावा असा आदेश दिला. या प्रकरणातील पीडित महिला ही कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर इथं आली होती. त्यावेळी पीडिता ही तिच्या भावाला अंगठी खरेदी करता आरोपीच्या नारायण पेटकर ज्वेलर्स मध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीनं पीडितेची खासगी माहिती काढली. त्यावेळी पीडितेनं त्यास तिनं ऑर्केस्ट्रा कलाकार असून काम शोधत असल्याचं सांगितलं होतं. यावेळी आरोपीनं पीडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असं म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली. तिचा मोबाईल नंबर मागून घेतला. त्यानंतर आरोपीनं पीडितेसोबत फोनवरून बोलणं सुरू केलं. त्याच दिवशी आरोपीनं पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असं म्हणून बार्शी रोड इथं येण्यास सांगितलं. त्यामुळे पीडिता ही रिक्षानं बार्शी रोडवरील एका लॉजवर गेली. त्या ठिकाणी आरोपीनं पीडितेवर जबरदस्तीनं बलात्कार केला. खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद पीडितेनं सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर याच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास दिनांक 31 मे 2024 रोजी अटक केली होती. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध पुरावा मिळून येत नाही. फिर्यादीनं खोटी फिर्याद दाखल केलेली आहे. घटना घडली तेव्हा ती घटनास्थळावर नव्हती. आरोपीही घटनास्थळावर नव्हता असा अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता. मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नाहकर यांनी फिर्यादीत कथन केलेली घटना खरी असल्याचे दर्शवणारे 5 साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र व पोलिसांनी सुरुवातीपासूनच आरोपीला मदत करण्यासाठी फिर्यादीला महिला सुधारगृहात डांबून ठेवल्याचे आणि पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला मदत होईल असा तपास केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं पोलिसांनी दाखल केलेला फायनल अंतिम अहवाल फेटाळला. पुढील 60 दिवसात फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यात प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर यांनी आरोपीतर्फे आणि ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले.